रामचंद्र प्रभूची. कारण असताना भगवान रामचंद्र प्रभू अशा प्रकारे असताना त्यांचं वैकुंठ गमन झालं. कारण वैकुंठाच्या ठिकाणी माझा देव भगवान रामचंद्र प्रभू गेल्यानंतर असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूसाठी भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणत्या व्रताचं आचरण करावं. राम म्हणता रामची होई जे पदी गो सोनी पदवी घेई जे आईसे सुख वचनी आहे. आणि विश्वास अनुभव विश्वास ठेवा लागेल महाराज. कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागेल. जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल महाराज जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्याचं चिंतन करावं लागेल. त्याचं व्रत धारण करावं लागेल. आणि असं जर केलं तर माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि भेट दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची असणारी कथा चालू महाराज. बोला कारण अशा प्रकारचं व्रत नाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामीच्या ठिकाणी शरणागती करून आणि त्या ठिकाणी सांगितलं. कारण तुम्ही जो प्रश्न विचारला काय कोणता प्रश्न विचारला व्रत कोणतं धारण करायचं. जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन का करायचं. आणि जर माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन केलं तर उद्धार कसा होईल. याच्याबद्दल असल्या तुमच्या प्रश्नाचं खंडन कशा प्रकारे करायचं असणारे आपले नाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांच्या ठिकाणी शरणागती करून अशा प्रकारे त्याचं आणि घरी परिमार्जन करतात. या ठिकाणी जी तुम्ही संत माय बाप कृपावंत. कारण तुम्ही या ठिकाणी संत समुदाय जमा झाला. कारण माझ्या भगवान रामचंद्र प्रभून ब्रह्मचार्य व्रताचं परिपालन का केलं. ब्रह्मचार्य व्रत भगवंतानं धारण का केलं याचं काय कारण आहे महाराज. पुढे बोला. पुढे किती सुंदर वर्णन केलं नाथ महाराजांनी. कारण या अवतारामध्ये जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने काय केलं ब्रह्मचारी अशा प्रकारचं व्रत धारण केलं. एक वचनी एक पत्नी अशा प्रकारचं हे व्रत होतं. आणि ब्रह्मचारी व्रताचं धारण केलं त्याचं कारण असं होतं की पुढचा असणारा अवतार आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा होता. आणि त्या अवतारामध्ये काय सांगितलं या ठिकाणी वर्णन केलंय नाथ महाराजांनी. कारण 16,108 आणि बायका करून सुद्धा माझा असणारा भगवान रामचंद्र प्रभू कृष्ण अवतारामध्ये असणार कसा त्याला ब्रह्मचारी म्हणून घेण्याचा असणार आणि शक्ती निर्माण झाली. तात्पर्य त्याचं कारण असं पूर्वजन्मीची पुण्याई लागती महाराज तरच माणसाचा उद्धार होऊ शकतो. कारण माणूस असणार अरे या ठिकाणी सुद्धा बघा जीवाच्या वाडीच्या ठिकाणी हनुमान मंदिराच्या ठिकाणी बघा एवढे जितके इथे या ठिकाणी असणारे जे साधू संत माझ्या रामभक्ती रामभगिनी जमा झाल्यात पूर्वजन्मीची पुण्य आहे महाराज. पूर्वजन्मीचा पुण्य आहे म्हणून या ठिकाणी येण्याचा असणार तुम्हाला भगवंताने या ठिकाणी पाचारण केलं. देवानं तुम्हाला बोलवलं आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा या ठिकाणी तुम्ही ऐकू लागलात याला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. बोला महाराज. भोगोनिया भोगा भक्त ऐसी प्रगट करावया कटात उल्हास थोर अचुतात दाविता निज महिमा असतर जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी या राम अवतारामध्ये एवढं मोठं असतार कर्तृत्व करून दाखवलं. त्याचं कारण असं आहे की पुढच्या अवतारामध्ये कृष्ण अवतार माझा भगवान रामचंद्र प्रभू काय करणार आहेत. अशा प्रकारे अवतारी अशा प्रकारचं रूप धारण करणार आहेत. म्हणून माझ्या भगवंतानं
माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं या अवतारामध्ये अशा प्रकारचे असणारे मोठे कष्ट सहन केले. का कष्ट सहन केले हो? त्याचं कारण असं होतं की माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला या राम अवतारामध्ये अवतार घेण्याचं एकच कारण होतं, दुष्टाचं निर्धन करायचं होतं, साधू संताचं असणारं संरक्षण करायचं होतं, गायीचं संरक्षण करायचं होतं. म्हणून या अवतारमध्ये माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी कष्ट सहन केले. किती कष्ट सहन केले हो देवानं? अरे 14 वर्ष 14 दिवस अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू अशा प्रकारे असणारा निरहार, कसल्या प्रकारचं फळबुळ सेवन करून अशा प्रकारचा असणारा सूर्यवंशामध्ये जन्मालेला राजपुत्र, त्यानं अशा प्रकारचे कष्ट सहन केले महाराज. त्याच्यासाठीच अवतार होता. अवतार धरा, अवतार तुम्हा धरावया कारण अशा प्रकारचा अवतार धरण्याचं कारणच हे होतं महाराज. म्हणून माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी या ठिकाणी अशा प्रकारचा अवतार धारण केला आणि असणारे आणि कष्ट सहन केले महाराज. बोला. या कारणे ब्रह्मचारी व्रत श्री रघुनाथ पुढील रसाळ चरित्र प्रगट करावया लागोली. जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं काय केलं? ह्या राम अवतारामध्ये ब्रह्मचार्य व्रताचं असणारं पालन परिपूर्ण केलं. अवतार भगवान रामचंद्र प्रभूने असणारं ब्रह्मचार्य व्रताचं कार्य परिपूर्ण करून अशा प्रकारे संतांची सेवा केली, गायीचा संतांची सेवा केली, ऋषीचा उद्धार केला, मोठ्या मोठ्या महात्म्याचा उद्धार केला आणि दुष्टाचं निधन केलं. त्याचं कारणच होतं महाराज की पुढच्या अवतारामध्ये माझ्या जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूला कृष्ण अवतार धारण करून आणि सुख समाधान प्राप्त करायचं होतं. म्हणून अशा प्रकारे या अवतारा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने या ठिकाणी अशा प्रकारचे कष्ट सहन केलं. असं नाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामी आणि या त्याने अशा प्रकारे असणारं त्या विचारलेल्या प्रश्नाचं आणि परिग्रहण करण्यासाठी त्याचं उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचं असणारं वर्णन आहे महाराज. बोला. तव श्रोते मनाती कवी सोरा रामावतारी श्री अपार दान दिले काय कारण चतुरा सुवर्णाचे अग्निस्रोती प्रकारे असणारं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने अवतारामध्ये अशा प्रकारे असणारं एवढं मोठं महान कार्य केलं. काय केलं? अशा प्रकारे असणारं दुष्टाचं निर्धारण केलं, साधू संतांचा उद्धार केला, गायीचं संरक्षण केलं. अशा प्रकारचा माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि या अवतारामध्ये कष्ट सहन केले देवानं माझ्या. म्हणून पुढच्या कृष्ण अवतारामध्ये अशा प्रकारे असणारं संपूर्ण सुख समाधान आनंद प्राप्त करून घेण्यासाठी माझा भगवान रामचंद्र प्रभू कृष्ण अवतारामध्ये सुख समाधान प्राप्त होईल अशा प्रकारचं वर्णन आणि नाथ महाराजांनी या ठिकाणी केलं. महाराज बोला. ओम करिता प्रतिदिनी स्वर्णश्री देताचे दानी तयाचे फळ आम्हाला गोळी काय असे ते सांगावे. पुढील सूचक किती सुंदर भास्कर बापू चौरे जीवाची वारी आणि सूचक बाळासाहेब महाराज नागरगोजे बंकरंगा. यज्ञामध्ये माझा भगवान रामचंद्र प्रभू कशाच्या गाय दान करीत होते? स्वर्णाच्या सोन्याच्या गाय दान करत होते. का? कारण त्या सोन्याच्या गायी असणाऱ्या आणि असणाऱ्या दान केल्यानंतर त्या पुढच्या दान घेणाराली मोठं सुख समाधान मिळावा, आनंद प्राप्त व्हावा, मानसिक समाधान मिळावा आणि त्यांचा आणि चरितार्थ आनंदाने चालावा. म्हणून माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी असताना यज्ञ हवन होम करून आणि स्वर्णाच्या गायी दान देत होते. अशा प्रकारचं वर्णन आलं महाराज.